आज सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास जालना शहरात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आणि ईद ए मिलादच्या कार्यक्रमाच्या जयंतीनिमित्त भव्य जल्लोषाचं आयोजन सकल मुस्लिम समाज बांधवांकडून करण्यात आलं होतं। या दरम्यान ही मिरवणूक जिल्हा मार्केट परिसरात आली असता या ठिकाणी काही समाजकंटकांकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी याची माहिती तात्काळ उपस्थित असलेल्या पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली। यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मिरवणुकीत दाखल होत सर्वांना शांत करत यामध्ये मिरवणुकीवर 2 गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिली आहे। याविषयी सविस्तर माहिती अशी की काही समाजकंटकांकडून मिरवणुकीमध्ये वाद घालण्याच्या हेतूने 10 ते 15 जण आले आणि त्यांनी मिरवणुकीत वाद घालत दुकानासमोर लावलेल्या 3 मोटारसायकल यांची तोडफोड करत नुकसान केलं। 3 मोटारसायकलचं नुकसान झालं असून याची दखल घेत पोलिसांकडून काही गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिली असून सर्व नागरिकांनी शांततेत राहण्याचं आवाहन त्यांनी केलंय। सर, काय घटना घडली नेमकी? आज ईद ए मिलादची मिरवणूक होती, ते शांतता पार पडली शहरामध्ये। फक्त 2 ठिकाणी थोडी किरकोळ घटना झालेली आहे। जे रॅलीमध्ये सहभाग होते काही उपद्रवी मुळे होते आणि त्यांच्या आणि ते दुकानामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचं असे दोघांचं थोडा किरकोळ भांडण झाला, वाचावाची झाली आणि त्यामुळे थोडा एक दुकानमध्ये थोडा घुसून तोडफोड आणि दुसऱ्या दुकानवर थोडा दगडफेक करून त्यांनी नुकसान केलेलं आहे। हा घटना अनुषंगाने 2 FIR दाखल आहे ऑलरेडी आणि जे लोक इन्वॉल्ड होते त्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई करणार। बाकी पूर्ण मिरवणूक शांतता पार पडलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त अजून पण आहे लावलेला आपण आणि पेट्रोलिंग पण सतत स्टार्ट आहे आणि असा काही जातीय दंगलचा माहोल नाही आहे, पूर्ण शांतता आहे शहरामध्ये। NTV न्यूज मराठी जालना।